राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब आज या पक्षामध्ये कुठलीही पद्धतीची जात पाहिली जात नाही, धर्म पाहिला जात नाही। सर्व धर्माचं आणि सर्व जातींना, प्रत्येक कार्यकर्त्यांना एक व्यवस्था ह्या पक्षातून होते। आज खऱ्या अर्थाने 6 दशक अधिक राजकीय अनुभवातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मातीला सुवर्ण काळ दाखवणारे महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू आणि आमचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, महाराष्ट्राच्या स्वाभिमानी कन्या आदरणीय आमच्या सुप्रियाताई, अनिलजी देशमुख आणि मंचकावर सर्व नेते, राष्ट्रवादीचे माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 10 जून 1999 दादर ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर विचारांची क्रांती घडवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा एका नव्या वादळाची स्थापना केली। आज या दगदगत्या प्रवासाला 26 वर्ष पूर्ण झाली। हा फक्त एका राजकीय पक्षाचा जन्म नव्हता, तर दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देणाऱ्या एका पुरोगामी चळवळीचा एल्गार होता। हा पक्ष कुठल्याही मंत्रिपदाच्या किंवा खुर्चीच्या तुकड्यासाठी जन्माला आलेला नाही। या पक्षाच्या रक्तामध्ये छत्रपती शिवरायांचं तो न झुकणारा स्वाभिमान आहे, राजश्री शाहू महाराजांचा सामाजिक न्याय आहे, क्रांतीसूर्य महात्मा फुले परिवर्तनाचा लढा आहे, विश्वरत्न बाबा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या समतेचे विचार आहेत, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांचे सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे। हा वारसा पुसण्याची ताकद अनेकदा दिल्लीने केली, पण शरद पवार नावाच्या महाराष्ट्राचा सह्याद्रीने कधीही दिल्ली समोर झुकले नाहीत। आज हा खरा जो सह्याद्री आहे, या 26 वर्षाच्या प्रवासात अनेक वादळे आली, अनेक संकट आली, काही लोकांनी स्वार्थासाठी ऐनवेळी साथ सोडली, काहींनी पाठीत खंजीर खुपसले, पक्ष फोडण्याचे नीच प्रयत्न झाले, आमचे चिन्ह हिसकावून घेतलं, आमचं नाव हिसकावून घेतलं, पण अखेर दिल्लीच्या सुलतानांनो ऐका, तुम्ही नाव हिसकावून शकाल, चिन्ह हिसकावून शकाल, पण महाराष्ट्राच्या मातीशी असलेली शरद पवार साहेबांची नाळ आणि या लाखो कार्यकर्त्यांच्या रक्तातील निष्ठा तुम्ही कधीच हिसकावू शकत नाही। बाप बदलता येत नाही आणि कार्यकर्त्यांची निष्ठा विकता येत नाही, हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून दिले। शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरुणांना हक्कासाठी हा पक्ष सत्तेत असताना वाघासारखा लढला आणि आज सत्तेबाहेर असताना तर आणखीन आक्रमकपणे जनतेसाठी रस्त्यावर उतरलाय। आदरणीय पवार साहेब हे केवळ एक नेते नाहीत, तर ते या देशाचे आश्चर्य राजकीय विद्यापीठ आहे। या विद्यापीठाचं ग्रामपंचायतून पासून ते थेट संसद भवनापर्यंत सर्वसामान्याच्या घरातल्या पोरांना नेतृत्व करण्याची संधी दिली। त्यांनी नेते बनवलं, महिलांना 50% आरक्षण देऊ राजकारण ताकदीने उभं केलं। हे केलं फक्त पवार साहेबांनी। शेतकऱ्यांना 71,000 कोटी सातबारा एका फटक्यात ज्यांनी कोणी कोरा केला ते फक्त पवार साहेबच होते, दुसरं कोणीच नव्हतं। महाराष्ट्र देशाला उद्योगाचा राजा जर कोणी बनवलं असेल ते फक्त पवार साहेबांनी बनवलं। आणि आज काही लोक विचारतात पवार साहेबांनी काय केलं। अरे, तुमच्या राजकीय जन्म ज्यांच्या बोटाला धरून झाला त्यांचा प्रश्न विचारताना आधी आरशात स्वतःचा चेहरा बघा।
सत्ता येईल जाईल पण जनतेची नाळ तुटणार नाही. आज आपण सत्तेत नाही, पण लक्षात ठेवा, वाघ पिंजऱ्यात असला म्हणून तो शेळी होत नाही. जेव्हा जेव्हा माझ्या बळीराजाच्या डोळ्यात पाणी येईल, जेव्हा आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेचे प्रश्न येतील, जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणावर रस्त्यावर उतरेल, तेव्हा तेव्हा राष्ट्रवादीचा ढाल बनून सर्वात पुढे उभे राहिले. सत्ता येत आणि जाते, पण जनता विश्वास आणि आमचा विचार कधीच बदलत नाही. आज 27 वर्ष वर्धापनाच्या दिनानिमित्त आम्ही आदरणीय पवार साहेबांना साक्षीने आणि महाराष्ट्राच्या मातीला साक्षी ठेवून प्रतिज्ञा करतो, आम्ही शाहू आंबेडकर यांच्या विचाराची कधी साथ सोडणार नाही. समोर कितीही संकट येऊ, ईडी येऊ, CBI येऊ, किती धमक्या येऊ द्यात किंवा समोर किती मोठा हुकुमशहा असू द्या, आम्ही झुकणार नाही, आम्ही विकणार नाही, आम्ही मागे हटणार नाही. शेतकरी, कष्टकरी आणि समाजाच्या शेवटच्या माणसाच्या न्यायासाठी आमचा हा संघर्ष असाच धगधगत पुढे राहील. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा प्रवाह आहे. आणि हा प्रवाह रोखण्याची लायकी कोणत्याही शेवटी विरोधकांना एवढंच सांगतो, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा दुश्मन दौर ये जमाना हमारा. चला मग पुन्हा एक वार नव्या जोशाने, नव्या ताकदीने आणि नव्या पवार साहेबांच्या एका आदेशावर मैदानात उतरूया आणि विरोधकांची त्यांची जागा दाखवून देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.